नमस्कार. रोहिणी कृषी पर्यटनात आपले स्वागत आहे. आता आपण सुरती कोलम या पारंपरिक भाताची रोपं काढणं आणि त्याची लावणी हे सगळं बघणार आहोत. शेहलीचे दिवस आख्याना माखू आदिसला हो ताईला माखवायला लागेल चिखलात. बरा माखवन नका आज नाही काय जमत खणून होता तर होत नाही केलं काय ते. आता आपण सुरती कोलमची रोपं जी आत्ता काढलेत कालच ती दाखवणार आहोत. त्या साधारणतः हा आहे तो रेजबेड आहे. ह्याच्यामध्ये खाली पालापाचोळा, काडी कचरा आणि मग वरती चिंचेचा पाला आणि निमपेंड आणि बोनमील असं टाकून तो रेजबेड केलेला आहे. आणि अतिशय सशक्त अशी रोपं ती झाली होती. फक्त ते रोपं काढताना आपल्याला वेळ झाला, म्हणजे साधारणतः एक 25 दिवसानंतर काढायची असतात. त्याला जवळजवळ अजून 20 दिवस झाले. त्यामुळे ही रोपं आता खूप मोठी झालेली आहेत. म्हणतात 40-45 दिवसाची रोपं आहेत आणि किमान आता ती 2 ते 2.5 फुटाच्या दरम्यान ती रोपं आहेत आता. त्यामुळे ही रोपं आपण साधारणतः एक 10-12 इंच ठेवून त्याच्या पुढे कापणार आहोत. म्हणजे त्याचे 3 फायदे आहेत. एक तर ती लावताना सोपी जातील. दुसरं, ही अशीच्या अशी रोपं लावली तर येणारा वारा आणि पाऊस त्याच्यामुळे ती रोपं पडू शकतात. तिसरं म्हणजे ह्याच्यामध्ये कचरा अटकून पण ती रोपं खाली जाऊ शकतात. अजून एक त्यातलं मुख्य कारण की साधारणतः आता ह्या रोपाला 40-45 दिवस झालेले आहेत. साधारणतः खोडकिड्याची जी अळी असते ती ह्या वरती पातांवर त्याची अंडी टाकलेली असतात. त्यामुळे ती मॅच्युअर्ड होऊन ती तो खोडकिडा शेतात जाऊ नये हाही त्याच्यामधला एक बिंदू आहे. त्यामुळे आपण साधारणतः एक 9 ते 10 इंच एवढी त्याची उंची ठेवून वरचं आपण ते कापणार आहोत. हे बघा, ही आता रोपं कापलेली आहेत आणि आता या इथे हे सगळे रोपांचे मूठ ठेवलेले आहेत. आज आपण त्याची लागवड करणार आहोत. रोपांना आपण अमृत पाण्याची ट्रीटमेंट केली आणि मग आता ती ह्या शेतात आपण आणलेलं आहे. हे शेत जेव्हा परवा नांगरलं किंवा त्याची चिखलणी केली तेव्हा गुडघाभर गवत त्याच्यामध्ये होतं. ते सगळं गवत आपण सगळं आतमध्ये दाबलं गवत आणि 2 दिवसांनी परत चिखलणी केली. आता आज आपण त्याला लागवडीला सुरुवात केलेली आहे, लावणीला. आमच्याकडे जे माणसं काम करतात ती आहे, ही आहे ती प्रीती, ही गीता आणि ती वैशाली. या तिघी जणी एकदम सुपर फास्ट करतात काम. आता लावणी करताना साधारणतः 2 ते 3 रोपं लावतोय. एकच काडी ती फुटवा आलाय त्याला. म्हणून तर ते 2 काड्या पडतात. आवणीला सुरुवात करण्याच्या आधी आपण एका गुंठ्याला 1 किलो निमपेंड आणि 1 किलो बोनमील अशा प्रमाणामध्ये इथे आता खत टाकलेलं आहे. ते आवणी करतानाच पायाखाली दाबलं जाईल आणि मुळांना लागेल. बुरशी किंवा असं मुळांना येऊ नये म्हणून ते निमपेंड आहे आणि जे बोनमील आहे ते जोरखत म्हणून आहे. ते ताकद देईल मुळांना. आता आपण सुरती कोलमची पारंपरिक पद्धतीने लावणी केली आहे. या पुढच्या भागामध्ये आपण ती मशीननी करणार आहोत. तर ती आपण नक्की बघा. धन्यवाद. गाओ विश्वस्य मातरः, वंदे गोमातरम.